विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे, याचा सराव संच 1.4 आज संपवणार आहोत. ओके, मागच्या लेक्चरमध्ये सराव संच 1.3 हा आपण संपवला. जर अजूनपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, चॅनलच्या खाली किंवा या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक देऊन ठेवतो. ओके, नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर याच्यावरती या, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामर सराव शिकवलाय, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.4 बघणार आहोत. आता हा जो सराव संच 1.4 आहे, ओके, जे विद्यार्थी 10वी मध्ये आहे बघा, त्यांना हा सगळ्यात हार्ड जातो. ओके, आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलंय त्या सर्वांना सराव संच 1.4 हार्ड गेलेला आहे. ओके, का बरं? कारण की या सराव संच 1.4 मध्ये इक्वेशन्स तुम्हाला तुमच्या लिनियर फॉर्म मध्ये दिलेले नाही. ओके, मग काय करायचंय? जे लिनियर फॉर्म म्हणजे रेषीय समीकरण दिलेलं नाही तुम्हाला सर्वप्रथम जे समीकरण दिलेलं असेल ते रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करायचंय आणि त्यानंतर समीकरण सोडवायचं. ओके, चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने. मग आता बघूया, इथं एक समीकरण दिलंय, त्याला रेषीय फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं किंवा रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट कसं करायचं. तर बघा, हे एक्झाम्पल सोडवण्याआधी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो मी. फॉर एक्झाम्पल असं आहे बघा, तुमच्याकडे समजा, ओके, 2/x अधिक 3/y आणि बरोबर 5. ओके, आता आपलं सामान्य रूप काय आहे? ओके, समीकरणाचं सामान्य रूप काय आहे? आपलं समीकरणाचं सामान्य रूप आहे बघा, ax अधिक by अधिक c बरोबर 0. ओके, म्हणजे x कुठं पाहिजे? वरती. y पण कुठं पाहिजे? वरती. ओके, खाली पाहिजे का? नाही. मग आता या ठिकाणी x आणि y आलंय आणि ते पण कुठं आलंय? खाली. आपल्याला कुठं पाहिजे? वरती. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो 2 आहे का, या 2 सोबत इथं गुणिलेमध्ये 1 प्रेझेंट आहे आणि 3 जो आहे का त्यासोबत गुणिलेमध्ये 1 प्रेझेंट आहे. एक प्रत्येकासोबत प्रेझेंट असतोच. ओके, मग काय करायचंय? हा जो 1/x आहे का, 1/x याला मानायचं m. ओके, स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत आपल्याकडे 26 अल्फाबेट आहे, त्याच्यापैकी काही पण एक माना, ए माना, बी माना, ओके, एम माना, एन माना, काही पण चालतंय. 1/x ला काय मानलं? m. आणि 1/y ला काय मानलं? 1/y ला मानलं m. ओके, मग हे जे समीकरण आहे बघा, आता ते आपण कन्वर्ट करू शकतो. ओके, हा जो 2 होता तसाच आणि हा जो 1/x होता त्याच्या जागी काय टाकायचं? m अधिक हा 3 तसाच, हा जो 1/y होता त्याच्या जागी काय टाकायचं? m बरोबर किती? 5. समजलंय? आता मला सांगा, हे जे समीकरण आपलं सामान्य रूपात होतं, जे रेषीय समीकरण होतं, आणि हे देखील कोणतं झालंय? रेषीय समीकरण झालंय. ओके, मग काय करायचं? असं समीकरण कन्वर्ट झाल्यानंतर यम आणि यांच्या किमती काढायच्यात. ओके, ते हे जे आहे बघा, आपण रिप्लेस केले त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यावरून एक्स आणि वाय आपल्याला काय करायचंय? काढायचं. जरी हे समजलं नसेल तर बघा, आता व्हिडिओमध्ये ओके पुढे जात असताना मी तुम्हाला 4 एक्झाम्पल सोडून देणार आहे एक्झरसाइज मध्ये, जेणेकरून तुम्हाला सर्व समजणार आहे की हे एक्झाम्पल सोडवायचे कसे. ओके, तर बघूया आपण आता. चला बघूया. सर्वप्रथम इथं काय दिलंय बघा, 2/x वजा 3/y बरोबर 15 आणि या ठिकाणी सांगितलंय 8/x अधिक 5/y बरोबर 77. सर्वप्रथम उत्तरामध्ये हे 2 एक्झाम्पल लिहून घ्यायचे आणि मग त्यानंतर काय करायचं? तुम्ही जर बघितलं तर बघा, हा जो 2 आहे का याच्यासोबत इथं 1 प्रेझेंट आहे आणि हा जो 3 आहे याच्यासोबत 1 प्रेझेंट आहे. हा जो 1/x आहे का त्याला आपण काय मानूया? 1/x ला m मानू. ओके, m आणि हा जो 1/y आहे का त्याला काय मानूया? n. बरोबर आहे? मग इक्वेशन काय झालं बघा, 2 तासाच 1/x काय आहे? m वजा 3 तासाच ओके 1/y काय आहे बघा आपला? n आणि बरोबरच्या पलीकडे 15. हे झालं समीकरण नंबर 1. समजलंय? ओके, नसेल जरी समजलं तरी बघा, याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे. नंबर 2 चा बघा, हा जो 8 आहे, 8 सोबत इथं कोण प्रेझेंट आहे? 1. इथं 5 सोबत कोण प्रेझेंट आहे? 1. ओके, मग मला सांगा, हा 8 तासाच हा जो 1/x आहे बघा त्याला काय मानायचं? m. ओके, मध्ये साइन बघा अधिक, त्यानंतर 1/y ला काय मानायचंय? 1/y ला काय मानायचं? n. ओके, म्हणजे 5 सोबत कोण आलं? n आणि बरोबरच्या पलीकडे किती? 77. समीकरण नंबर 2 आहे की नाही? सोपं. ओके, मग काय करायचं आपल्याला? हे जे 2 समीकरण आहे ते चलाचा लोप या पद्धतीने सोडवायचे. मग सोडवूया आता. ओके, मला सांगा, या ठिकाणी m सोबत 2 आहे, इथं m सोबत 8 आहे, सारखे आहेत का? नाही, आपल्याला सारखे पाहिजे. ओके, सहगुणक सारखे पाहिजेत. त्यानंतर बघा, इथं m सोबत किती आहे? बघा, n सोबत 3 आहे, इथं n सोबत किती आहे? 5. सारखे आहेत का? नाही. म्हणजे या ठिकाणी कोणत्या चलाचे सहगुणक सारखे आले नाही? ज्या ठिकाणी चलाचे सहगुणक सारखे आले नाहीत त्या ठिकाणी चलाचे सहगुणक सारखे करून घ्यायचे. ओके, मग करून घेऊया सारखे. ओके, आपण काय करूया? समीकरण 1 ला 4 ने गुणू.
तुम्ही म्हणाल त्यालाच का 4ने, तर बघा याला जर मी 4ने गुणलं तर 4 दुने 8 होतंय, इथं पण 8 आणि तिथं पण 8, बरोबर. मग आपण काय करू शकतो, या दोनचे नवीन आलेल्या समीकरणाची काहीतरी क्रिया करू शकतो. मग गुणूया. समीकरण 1 ला 4ने गुणूया. चला गुणूया. 4 दुने 8m, 4 त्रिक 12n, चिन्ह कोणतं, मायनस, बरोबर. ओके, 4चा गुणाकार 15 सोबत, 15 चौक 60, इक्वेशन नंबर 3. जर पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी ही पद्धत शिकवली तुम्हाला, आणि काय सांगितलं, ज्या समीकरणाचा आपण वापर केला त्याला करायचंय स्टार. ओके, त्याला काय करायचंय, आपल्याला स्टार करायचंय. ओके, जेणेकरून आता तो आपल्या खेळामध्ये नाही, आपल्या खेळामध्ये हे 2 आणि 3. ओके, आता मला सांगा मग या दोघांमध्ये काय करू शकतो आपण. ओके, इथं सोडूया बाकीचं. ओके, समीकरण 2 आणि समीकरण 3चा जर विचार केला तर बघा इथं 8m आणि इथं 8m. ओके, तो कॅन्सल झाला पाहिजे, मग दोघांची काय करूया, वजाबाकी करूया. ओके, चला करूया वजाबाकी. समीकरण 2 व 3 यांची काय करूया, यांची वजाबाकी कर. चला करूया वजाबाकी. 2 नंबरचं समीकरण 8m अधिक 5n बरोबर 77. नंतर 8m वजा 12n बरोबर 60. ओके, आपल्याला करायची वजाबाकी, आणि जर वजाबाकी करायची तर वजाबाकीमध्ये असतो पॉवर. सांगितलं मी तुम्हाला, जे वजाबाकीचं चिन्ह असते ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायनस म्हणतो, त्याच्यामध्ये पॉवर असतो. ओके, जी क्रिया आपण करत आहे तिच्या चिन्हाने हे जे खालचं इक्वेशन आहे त्याला आपल्याला गुणायचं असते. जर अधिक असेल तर अधिक चिन्ह चेंज करत नाही, पण वजाबाकी 100% चिन्ह चेंज करते. ओके, मग इथं प्लस आहे तर बघा इथं झालं मायनस, इथं मायनस आहे तर प्लस, आणि इथं मायनस, इथं 8 मधून 8 गेला. ओके, इथं 5 आणि 12 किती झाले बघा, 17 सोबत n बरोबर 77 मधून 60 गेले किती आले, 17. ओके, मला सांगायचं 17 गुणाकार करतो तिकडे आता भागाकार करेल. n बरोबर किती आला, 17 भागिले 17, 17 एक 17. ओके, n बरोबर किती आला, 1. n आला. आता कोण काढायचा, m. ओके, n आल्यानंतर आता कोण काढायचं आपल्याला काढायचं m. मग आपण काय करूया, ओके, आपण काय करूया, n बरोबर 1 ही जी किंमत आहे बघा ती समीकरण 1 मध्ये टाकू, जेणेकरून आपल्याला कोण भेटेल, m. ओके, कोणत्याही समीकरणात टाकू शकता, 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. ओके, आता आपला जास्त गोंधळ होऊ नये म्हणून मी डायरेक्ट 1 मध्ये टाकलंय. तुम्ही पण डायरेक्ट काय करा, 1 मध्ये टाका. ओके, आपण काय करू, n बरोबर 1. ओके, ही किंमत दिसतंय, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, चला ठेवूया समीकरण 1 मध्ये. ओके, समीकरण 1 काय बघा, 2m वजा 3n, 3चा आणि n चा गुणाकार. ओके, n च्या जागी किती टाकायचं, 1 बरोबर 15. ओके, बघा बरोबर किती आहे, 15. 2m तासच वजा 3 1 3n, 3 1 3 बरोबर 15. 2m तासच हा वजा 3 जर पलीकडे गेला तर काय होईल, अधिक 3, 15 आणि 3 किती होतो, 18. इथे राहिला 2m, हा 2 गुणाकार करतो तिकडे आपण काय करेल, भागाकार. m बरोबर 18 भागिले 2, 2 1 2, 2 9 18, m बरोबर किती आलाय, 9. m बरोबर आलाय 9. ओके, आता मला सांगा आपल्याला काढायचं काय होतं, आपल्याला काढायचं होतं x आणि y. ओके, आपण काय काढून बसलो, आपण काढलाय m आणि n. मग उत्तर बरोबर आहे का, यस, आपलं उत्तर बरोबर आहे. मग आता काय करायचंय, तर आता हा जो m आणि n आहे बघा, ज्या ठिकाणी आपण 1 भागिले x ला m मानलं होतं, 1 भागिले y ला n मानलं होतं, तिथे m ची किंमत आणि n ची किंमत टाकायची, जेणेकरून आपल्याला कोण मिळणार आहे, x आणि y. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जागा नाहीये, आपण पुढच्या पेजवर घेऊ. ओके, तर पुढच्या पेजवर जात असताना बघा लक्षात ठेवा, 1/x ला काय मानलं, m. ओके, 1/y ला काय मानलं, n. ओके, m ची किंमत किती आली, एकच मिनिट, m ची किंमत 9 आली आणि n ची किंमत किती आली, 1. ओके, 1 आली. इकडे बघा, म्हणून 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n. ओके, 1/x तसाच बरोबर m ची किंमत किती आली होती, 9. ओके, परत बघायचंय का, बघा. ओके, m ची किंमत किती आली, 9, आणि n ची किती आली, 1. ओके, रिप्लेस करा.
ओके 1/y बरोबर, यांची किंमत किती 1. ओके, मग मला सांगा, तुम्ही म्हणाले आपल्याला x ची किंमत काढायची, आता 1/x आहे. ओके, मग रिप्लेस करा ना, हा x तिकडे आणि 9 इकडे आणा, 1 तासाच हा 9 इकडे आला, x पलीकडे गेला, म्हणजे x ची किंमत किती आली 1/9. ज्याला हायलाइट करायचंय तुम्हाला, इथं बघा y पलीकडे गेला 1 तासाच, हा 1 इकडे आला y पलीकडे, 1/1 म्हणजे किती 1च. ओके, म्हणजेच या समीकरणाची उकल म्हणून x y बरोबर, ओके कसं लिहायचंय आपल्याला, म्हणून x y बरोबर, x किती आला आपला 1/9, y किती आला आपला 1. ह्याला असं हायलाइट करायचं, संपलं इथं उत्तर. आहे की नाही सोपं. ओके, जर हे समजलं असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे एक्झाम्पल्स आणि असे संपूर्ण एक्झरसाइजेस जे तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये आहे ते संपूर्ण तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहे. कशावरती, या चॅनलवरती. ओके, तर जाऊया आता पुढच्या एक्झाम्पल कडे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघून घ्या. ओके, 10/x अधिक y, हे एक्झाम्पल खूप लेंदी आहे आणि खूप मोठं आहे. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, आता हे सोडवावं लागेल. ओके, कसं सोडवायचंय तर बघा, इथं हा जो 10 आहे का त्याच्यासोबत किती आहे इथं 1, म्हणजे 1/x अधिक y, 1/x अधिक y, याला काय मानूया m. आणि इथं 2 सोबत किती आहे 1, याला काय मानू 1/x वजा y, 1/x वजा y बरोबर काय मानू, बरोबर मानूया. ओके, n. ओके, m आणि nच मानू, पाठवून जाईल तुमच्या. चला, मग काय आलं इक्वेशन आपलं 10 1/x अधिक y काय m अधिक 2 तासाच याच्यासोबत काय n बरोबर किती 4, समीकरण नंबर 1. चला, दुसरं समीकरण. ओके, 15, या 15 सोबत बघा इथं 1 आहे, 1 सोबत x अधिक y हा झाला m, वजा 5 सोबत बघा इथं 1 आहे, 1/x वजा y किती n बरोबर किती वजा 2, समीकरण नंबर 2. ओके, मग आता मला सांगा, हे समीकरण तयार झाल्यानंतर आता रेषीय समीकरण तयार झालं, याला आपल्याला सोडवायचं आहे. ओके, कसं सोडवायचंय, इथं m सोबत किती आहे 10, इथं n सोबत किती आहे 2, इथं m सोबत 15, हे सारखे आहेत का नाही, हे सारखे आहेत का नाही. मग आता काय करावं लागेल, सारखे करून घ्यावं लागते. पण सारखे करून घेण्यासाठी काय करावं लागेल, ओके कोणत्या तरी समीकरणाला कशाने तरी गुणावं लागेल. मग गुणून बघूया. आता मला सांगा 10च्या पाड्यात 15 आहे का, नाही. मग आपण याला जर कशानेही गुणलं कोणत्या अंकाने तरी 10च्या जागी 15 तर येऊ नाही शकत, किंवा 15च्या जागी 10 नाही येऊ शकत. ओके, किंवा या समीकरणाला कशाने गुणलं तर 2च्या जागी 5 किंवा 5च्या जागी 2 नाही जाणार. मग आता आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही समीकरणाला 2 अंकांनी गुणावं लागेल. मग मला सांगा 10 आणि 15 या दोघांच्या पाड्यात कॉमन संख्या कोणती आहे, ती आहे 30. ओके, म्हणजे आपल्याला या समीकरणाला कितीने गुणावं लागेल, 3 ने. 3 10 होईल 30, आणि या समीकरणाला 2 ने. ओके, 2 15 किती होईल 30. पण याच्या पुढे जर गेले तर बघा 2 आणि 5 यांच्या पाड्यात देखील कॉमन संख्या आहे. ओके, कोणती आहे ती सामायिक संख्या 10. ओके, म्हणजे आपण काय करूया, हे जे समीकरण 1 आहे याला 5 ने गुणू, 2 पंचे 10, आणि हे जे समीकरण आहे बघा याला 2 ने गुणू, 2 पंचे 10, म्हणजे इथं 10 10 होईल आणि ते कॅन्सल होईल. ओके, म्हणजे काय लिहायचंय आपल्याला, समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला कितीने गुणायचंय, 2 ने गुणूया. ओके, चला गुणूया. ओके, 5 10 50 m अधिक 5 दुने 10 m बरोबर 4. ओके, हे समीकरण नंबर किती 3. नंतर 2 15 30 m वजा 2 5 10 n बरोबर 2 दुने 4, चिन्ह कोणतं मायनस. ओके, समीकरण नंबर किती, ओके 4 आणि 2 एकदम करेक्ट आहे. समीकरण नंबर 4. काय शिकवलं तुम्हाला, हे 1 आणि 2 यांचा उपयोग आपण केला तर त्यांना काय करायचं, आता स्टार ते आपल्या खेळाच्या बाहेर. ओके, ते खेळाच्या बाहेर, खेळाच्या आतमध्ये 3 आणि 4 यांच्यामध्ये कोणती क्रिया करायची. आता इथं 10 आहे, 10 आहे, 10 मधून 10 जाऊ शकतो, पण चिन्ह कशी पाहिजे वजाबाकीसाठी, वेगळे. इथं ऑलरेडी वेगळे आहेत. जर मी या दोघांची वजाबाकी केली तर हा मायनसचा प्लस होऊन बसेल. मग दोघांची काय करावं लागेल, ओके दोघांची करावं लागेल बेरीज. का बरं, कारण की जर आपल्याला या मायनसला मायनसच ठेवायचंय तर चिन्ह बदल न करणारा कोण आहे, ओके चिन्ह कोण नाही बदलत तर बेरीज. मग दोघांची काय करावं लागेल बेरीज. ओके, मग करूया. समीकरण 3 व 4 यांची काय करू,
यांची बेरीज करूया. ओके, चला बेरीज करूया. एक नंबरला कोण आहे 50m अधिक 10n बरोबर 4. नंबर 2 30m वजा 10n बरोबर वजा 4. बेरीज करायची म्हणजे एक प्लस या ठिकाणी देऊन ठेवायचे, कारण की यांचे चिन्ह आता बदलणार नाही खालच्या इक्वेशनचे. पण जर मायनस असतं तर इथं मायनस आलं असतं, इथं प्लस आलं असतं, तिथं प्लस आलं असतं. ओके, इथं 10 मधून 10 गेला. ओके, कारण की हा प्लस आहे मायनस आहे कॅन्सल. तिथं 50 आणि 30 किती झाले 80m बरोबर. ओके, 4 वजा 4. ओके, या ठिकाणी काहीतरी मिस्टेक झालेली आहे. बेदुने हो, इथं मिस्टेक अशी झाली बघा. 5 10 50, 5 दुने 10, 5 चौक किती होतात? ओके, 5 चौक किती होतात 20. राहिला ना आपला इथं 20 लिहायचा. ओके 20. ओके, तो 20 राहिला तरी इथं पण काय येईल 20. अरे भाऊ 20. ओके, तर बघा 20 मधून 4 गेले किती आले 16. बरोबर का? काय केलं इथं 5 ने संपूर्ण इक्वेशनला गुणायचं होतं. 10 ला 2 ला 4 ला. ओके, तर मग तिथं 20 येत होतं. 20 मधून 4 गेले 16. 80 गुणाकार करतो तिकडे आपण काय करेल भागाकार. यम 16 भागिले किती 80. 16 1 16, 16 5 80. यम बरोबर किती 1/5. ओके, यम किती आला 1/5. आता कोण काढायचं आपल्याला? आता काढायचं आपल्याला यन. मग काय करूया, ही यम ची जी आलेली व्हॅल्यू आहे की ती कशामध्ये टाकू समीकरण. ओके, 1 मध्ये टाकू जेणेकरून आपल्याला यन मिळेल. ओके ओके, यन यम बरोबर 1/5 समीकरण 1 मध्ये ठेवू. चला ठेवूया. समीकरण 1 काय 10. 10 आणि यम मध्ये गुणाकार. 10 गुणिले यम. यम किती आहे बघा आपला 1/5. त्यानंतर 1/5 अधिक 2n बरोबर 4. 5 1 5, 5 दुने 10, 2 1 2 अधिक 2n बरोबर किती 4. ओके, हा 2 तिकडे शिफ्ट करू. 2 जर तिकडे शिफ्ट केला तरी जर राहिला 2n बरोबर 4. हा प्लस तिकडे गेला तर मायनस. ओके, त्यानंतर काय आलं इथं सोडूया बाकीचं. ओके, 2n तसाच बरोबर. 4 मधून 2 गेला किती आला 2. ओके, इथं 2 तिकडे गेला तर भागिले 2 भागिले 2, 2 1 2. n बरोबर किती 1. आणि जर n बरोबर 1 आहे, m बरोबर 1/5 आहे, तर आपल्याला काढायचं कोण होतं x आणि y. ओके, x आणि y काढायचं होतं. ओके, पण या ठिकाणी बघा x अधिक y. ओके, आपल्याला अजून नवीन समीकरण मिळणार आहे. तर लक्षात ठेवा m ची व्हॅल्यू 1/5 आहे आणि n ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके, हे काय करूया आपण. ओके, 1/x अधिक y बरोबर m आहे आणि 1/x वजा y बरोबर n आहे. ओके, 1 म्हणून 1/x अधिक y बरोबर m आणि 1/x वजा y बरोबर किती आहे n. m ची व्हॅल्यू किती आली 1/5. ओके, 1/x वजा y. n ची व्हॅल्यू किती आली 1. ओके, या ठिकाणी करा तिरकस गुणाकार. 5 1 5. ओके, x अधिक y 1 x अधिक y. 5 1 5 बरोबर x अधिक y 1 x अधिक y. याला स्ट्रेट फॉर्म मध्ये लिहा. x अधिक y बरोबर किती रे 5. ओके, त्यानंतर याला याच्या खाली 1 प्रेझेंट आहे. 1 1 1 बरोबर x वजा y 1 x वजा y. याला स्ट्रेट फॉर्म मध्ये लिहा. x वजा y बरोबर किती 1. ओके, काय केलंय. ओके, इथं m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि तिरकस गुणाकार केला. इथं पण तिरकस गुणाकार केला. ओके, मग हे झालं समीकरण नंबर. ओके, आधी किती समीकरण मिळाले होते आपल्याला. ओके, 4. हे झालं 5 आणि 6. दिस इज नंबर 5, दिस इज नंबर 6. ओके, 5 आणि 6. मग काय करूया यांची करूया. आता काय करायचंय, बेरीज का वजाबाकी काही पण करा. बेरीज करा किंवा वजाबाकी करा. ओके, तरी तुम्हाला आन्सर मिळून जाणार आहे. चला करूया. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. तुम्ही म्हणाल का बरं असं बेरीज करा किंवा वजाबाकी करा तरी आन्सर. तर लक्षात ठेवा इथं x आणि y आहे, इथं देखील x आणि y आहे आणि दोघांसोबत. ओके, इथं पण सहगुणक 1, इथं पण सहगुणक 1, इथं पण सहगुणक 1, इथं पण सहगुणक 1. ज्यावेळेस दोन्ही समीकरणामध्ये दोन्ही चलांचे सहगुणक 1 असतात त्यावेळेस आपण बेरीज करू किंवा वजाबाकी करू आपल्याला आन्सर भेटत असते. ओके, मग करूया बेरीज. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1. चला बेरीज करूया. म्हणजे चिन्ह तर बदलणार नाही. y y कॅन्सल. x आणि x 2x बरोबर 5 आणि 1 6.
एक्स बरोबर 7 असाच भागिलेला, हा 2 तिकडे भागिलेला गेला, बे एक बेत्रिक 6, एक्स किती आला 3. ओके, एक्स ची व्हॅल्यू किती आली 3. आता कोण काढायचं आपल्याला? ओके, आपल्याला काढायचंय वाय. एक्स ची व्हॅल्यू आलेली 3 आपण समीकरण 5 मध्ये टाकू. ओके, चला एक्स बरोबर 3 समीकरण 5 मध्ये. ओके, समीकरण 5 मध्ये ठेवू. समीकरण 5 काय आहे? एक्स अधिक वाय बरोबर 5. तर एक्सच्या जागी इथं 3 टाकायचं आहे. 3 अधिक वाय बरोबर 5. 3 अधिक वाय बरोबर 5. ओके, इथं एक्स आहे, तिथं 3 टाकला. 3 तिकडे गेलं तर बघा 5 वजा 3, वाय बरोबर 5तून 3 गेले 2. म्हणून एक्स वाय बरोबर एक्स वाय बरोबर एक्स किती आलाय आपला 3 आणि वाय किती आलाय 2. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, काय हार्ड होतं? एकदम सोपं होतं. ओके, जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ओके, जायचं आता पुढच्या एक्झाम्पल कडे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, चला मागच्याचा स्क्रीनशॉट घ्या, याचा पण घ्या. आधी मागच्या पेजवर जाऊ. ओके, घ्यायचा स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय. आता जाऊया पुढच्या पेजवर. ओके, याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, आता जाऊया नेक्स्ट पेजवर. नेक्स्ट. ओके, समीकरण पुढचं नंबर 3. ओके, टोटल 4 एक्झाम्पल आहे, त्याच्यापैकी 2 आपण सोडले. किती बाकी आहे? 2 बाकी आहे, त्याच्यामधलं तिसरं. ओके, तसेच सोडवायचे एकदम. काय करूया? इथं 27 सोबत 1 प्रेझेंट आहे, 1/x वजा 2 बरोबर यम मानू. आणि ओके, 31 सोबत 1 प्रेझेंट आहे, 1/y अधिक 3 याला यन मानू. ओके, मग हा झाला बघा 27 तासाच. ओके, 27 सोबत हा जो आहे तो आय यम अधिक 31 सोबत हा जो आहे बघा तो आय यन बरोबर 85. समीकरण नंबर 1. इथं बघा 31 सोबत किती आहे? इथं 1/x वजा 2 बरोबर का? म्हणजे 31 तासाच 31 सोबत 1/x वजा 2 किती आहे? यम अधिक 27 सोबत कोण येईल मग? यन. ओके, लॉजिक लावू शकतो. इथं 1 प्रेझेंट आहे म्हटल्यानंतर समजलंय. बरोबरच्या पलीकडे किती आहे? 89. समीकरण नंबर 2. आता मला सांगा, हे समीकरण 1 आणि 2 पाहून काही लक्षात येत आहे का? ओके, काय लक्षात येत आहे? सराव संच 1.1. ओके, प्रश्न क्रमांक 2, त्याच्यातले लास्ट 2 क्वेश्चन 7 आणि 8. ओके, 101x करेक्ट आहे. ओके, त्या ठिकाणी कोणता रूल यूज केला होता आपण? बे व बे, बेरीज वजाबाकी बेरीज बरोबर का? आधी काय करायची? बेरीज करायची, मग वजाबाकी करायची, मग परत काय करायची आपल्याला? बेरीज. बे व बे रूल. ओके, ते करूया, बे व बे रूल यूज करूया. आधी काय करूया दोघांची? का बरं बे व बे का? कारण की 27 बघा यमचा 27 यनला गेलाय, 31 यनचा 31 यमला गेलाय. अशा सिच्युएशन मध्ये दोघांची आधी बेरीज. समीकरण 1 अधिक 2 शॉर्ट मध्ये लिहितो. आता तुम्ही करायचं ते समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. ओके, चला 27 यम अधिक 31 यन बरोबर 85. इथे किती आहे बघा? 31 यम अधिक 27 यन बरोबर 89. बेरीज करायची म्हणजे चिन्ह बदलणार नाही. 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58 यम अधिक 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58 यन बरोबर 9 आणि 5 14, हात चालला 1 8 आणि 8 16 आणि 1 17, 174. ओके, तर बघा काय सांगितलं होतं तुम्हाला? इथं जो असेल त्याने सगळ्याला भागायचंय. इथं 58 दिसतो, 58 ने भागून. ओके, 58 1 58 अधिक 58 1 58 बरोबर 58 त्रिक 174. ओके, समीकरण नंबर 3. 58 त्रिक बघा करून दाखवतो, नाही तर परत तुम्ही म्हणतात काय काय केलं. ओके, 3 8 24, 7 4 2, 3 5 15 2 17. ओके, 58च्या पाड्यात 3 नंबरला 174 आहेत. आता काय करायची? दोघांची वजाबाकी. ओके, समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करूया. चला 1 नंबरचं समीकरण लिहूया आपण. 27 यम अधिक 31 यन बरोबर 85. 31 यम अधिक 27 यन बरोबर किती रे? 89. करूया दोघांची वजाबाकी. वजाबाकी म्हणजे चिन्ह काय होणार? चेंज. 27 मधून 31 जातात का नाही? 31 मधून 27 गेले 4 सोबत यम साइन मायनस. 31 मधून 27 गेले 4 यन सोबत प्लस, कारण की 31 मोठा आहे. इथे 89 मधून 85 गेले 4. ओके, 89 इथं बघा साइन कोणता आहे? मायनस. 89 मोठा आहे म्हटल्यानंतर आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह.
इथं 4 दिसतो, 4ने काय करूया, सगळ्याला भागूया, 4ने भागून 4 1 4 मायनस 4 1 4 ओनली n 4 1 4 1 साइन मायनस समीकरण नंबर 4. ओके, आता हे जे समीकरण नंबर 4 आलंय 3 आणि 4 यांची परत काय करायची, बेरीज. बे व बे, बेरीज वजाबाकी बेरीज. ओके, करूया बेरीज. काय आहे 1 नंबरचं, ओके, समीकरण 3 आणि 4 यांची काय करूया, बेरीज. हे दिसतंय का व्यवस्थित? ओके, दिसतंय. आता यम अधिक यन बरोबर 3 आणि वजा यम अधिक यन बरोबर किती, वजा 1. यांची काय करायची आपल्याला, बेरीज. करूया बेरीज. बेरीज केली तर यम यम कॅन्सल, कारण की चिन्ह वेगळे आहेत. यन आणि यन किती, 2n बरोबर, 3तून 1 गेला 2 बरोबर. ओके, पुढचं एक्झाम्पल इथं सोडूया आपण. हा 2 इकडं गुणाकार करतो, तिकडे आपण भागाकार करेल. ओके, n बरोबर 2 भागिले 2, बे 1 बे, n बरोबर 1. आता n आला, कोण काढायचा, आता m काढायचं. ओके, सोडवण्यासाठी सोपं कोणतं इक्वेशन आहे बघा, 1 आहे का, मोठं आहे, 2 नाही, 3 नंबरचं सोपं आहे, 3 आहे सोपं, त्यानंतर 4 नंबरचं पण सोपं आहे. ओके, शक्यतो 3 मध्ये टाका, कारण की ते जास्त सोपं आहे. तर काय करूया, n बरोबर 1 म्हणून n बरोबर 1 समीकरण. ओके, समीकरण कशामध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू किंवा टाकू. ओके, समीकरण 3 मध्ये n बरोबर 1 समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 यम अधिक n, यम अधिक n किती आहे, 1 बरोबर 3, यम बरोबर 3, तसाच अधिक 1 जर पलीकडे गेला तर वजा 1, यम बरोबर 3तून 1 गेला 2. ओके, आता मला सांगा, आपल्याला काढायचं x आणि y होतं, आपण काय काढलं, यम आणि n, अजून x आणि y बाकी आहे. ओके, मग काय करायचं, ज्याला यम आणि n मानलं होतं ते परत एकदा घ्यायचं. तर बघा 1/x वजा 2 आणि 1/y अधिक 3. ओके, पेज ऍड करतो या ठिकाणी मी. ओके, पावर काय, 1/x वजा 2 आणि 1/y अधिक 3, 1/x वजा 2 आणि 1/y अधिक 3. हा होता आपला यम आणि हा काय होता आपला n. ओके, मध्ये काय करायचंय, आणि हे दोघं बरं बघा, बरोबर आहे का. 1/x वजा 2 y अधिक 3. सांगा m ची व्हॅल्यू किती आली, 2, n ची किती आली, 1, 2 आणि 1. ओके, हा झाला 2, दिस इज 2, आणि हा कोणता आहे, 1. 1/x वजा 2 आहे 2 आणि 1/y अधिक 3 किती आहे, 1. ओके, इथं काय करायचं, परत एकदा क्रॉस मल्टिप्लाय, याच्या खाली 1 आहे, याच्या खाली 1 आहे. ओके, 1 1 1 बरोबर, हा 2 आणि याच्यासोबत गुणाकारला हा जो आहे तो खालचा जाईल. ओके, x वजा 2, इथं बघा 1 तसंच बरोबर, बे 1 बे, 2x वजा बे 2 4. ओके, तो वजा 4 जर इकडे आला तर बघा अधिक 4 होईल, बरोबर 2x है ना, 1 आणि 4 किती 5 बरोबर 2x. तर x बरोबर बघा, हा 2 जर इकडे आला, ओके इथंच करतो, चला 5 तसाच, हा 2 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्यांनी भागाकार x, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 5/2. ओके, आणि इथं बघा एकदम करेक्ट आहे, इथं बघा 1 1 1 बरोबर y अधिक 3 का y अधिक 3. ओके, तर बघा +3 जर इकडे आला तर -3 बरोबर y, 1तून 3 जात नाही, 3तून 1 गेला 2, साइन मायनस बरोबर y, म्हणून y बरोबर किती रे, वजा 2. ओके, उत्तर संपलं इथं. फायनल काय करायचं आपल्याला, म्हणून x y बरोबर, x किती आलाय 5/2. ओके, नंतर y किती आलाय, वजा 2. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, एकदा बुक मध्ये मी चेक करून बघतो आन्सर बरोबर आहे का. ओके, तोपर्यंत तुम्ही काय करायचा, स्क्रीनशॉट घ्या. ओके, बुक मध्ये मी चेक केलेला आहे, एकदम करेक्ट आन्सर आहे. ओके, आता जाऊया लास्ट क्वेश्चन कडे. ओके, याचा स्क्रीनशॉट घेतलाय ना तुम्ही, लास्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण आता. लास्ट, ओके, हा लास्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, ह्या एक्झरसाइज मधला. चला बघा, इथं एक सोबत एक प्रेझेंट आहे, या एक सोबत देखील एक प्रेझेंट आहे. ओके, 1/3x अधिक y, याला काय मानू आपण, m. ओके, आणि 1/3x. ओके ओके, इथं मिस्टेक आहे, इथं मायनस पाहिजे होता ना, 3x वजा y.
1/3x वजा y, याला काय मानूया n. ओके, समजतंय ना? जर समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा. खूप फास्ट होत असेल तरी कमेंटमध्ये सांगा, खूप स्लो होत असेल तरी कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ओके, तर काय करूया, हा जो आहे बघा 1/3x अधिक y, हा टोटल दिसतो, म्हणजे हा टोटल m झाला आपला, अधिक हा टोटल झाला n. ओके, आणि याला काय म्हणू शकतो आपण, बरोबरच्या पलीकडे 3 किती आहे 4. ओके, आठवतंय का मी काय सांगितलं होतं सरळ संचय 1.1 मध्ये? ओके, सरळ संचय 1.1 मध्ये सांगितलं, जो छेदस्थानी दिसेल त्याने काय करायचं, संपूर्ण समीकरणाला गुणवायचं. ओके, गुणायचं. इथं 4 आहे तर 4 ने सगळ्याला गुणूया. 4 1 4m, 4 1 4n, आणि इथं जर 4 ने गुणलं तर 4 ला 4 काय होईल, कट होईल, म्हणजे इथं राहिला फक्त 3. ओके, हे झालं समीकरण 1. 4 ने याला गुणायचंय, 4 ने याला गुणायचंय, 4 ने याला गुणायचं. इथं 4 ने गुणलं तर 4 ला 4 कट होईल. का बरं? ओके, असं का? कारण की लक्षात ठेवा, ओके, जो छेदस्थानी असेल त्याने आपल्याला संपूर्ण समीकरणाला गुणायचं आहे, जेणेकरून आपल्याला रेषीय फॉर्म मध्ये आपलं समीकरण मिळेल. नंबर 2चा बघा, आता या ठिकाणी थोडासा ट्विस्ट आहे. ओके, या 1 सोबत इथं 1 प्रेझेंट आहे. ओके, सॉरी रबर, ह्या 1 सोबत इथं 1 प्रेझेंट आहे. ओके, मग आपण काय करायचंय, 1/2 बाजूला आहे म्हणून 1/2 बाजूला, आणि हा 1/3x अधिक y, याला आपण m म्हणूया. ओके, त्यानंतर बघा मध्ये मायनस साइन आहे. ओके, इथं पण 1 सोबत 1 प्रेझेंट आहे, हा 1/2 बाजूला, आणि हा जो 1/3x वजा y त्याला आपण n म्हणूया, आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे, वजा 1/8. आता खरी मजा काय, इथं 4च होतं, फक्त 4 ने गुणून टाकलं. इथं एका ठिकाणी 2 आहे, दुसऱ्या ठिकाणी 2 आहे, तिसऱ्या ठिकाणी 8 आहे, म्हणजे इथं एकदा 2 आहे आणि दुसऱ्यांदा किती आहे, 8 आहे. मग आता कितीने गुणायचं, 2 ने का 8 ने? तर लक्षात ठेवायचं, आपल्याला या ठिकाणी जी मोठी संख्या आहे तिने गुणायचं, किंवा या दोघांच्या लसावीने. लसावी म्हणजे काय, या दोघांच्या पाड्यामध्ये येणारी कॉमन संख्या. मग ती कोणती आहे कॉमन? दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो, 8 येतो. 2च्या पाड्यात 4 नंबरला 8 येतो, 8च्या पाड्यात 1 नंबरला 8 येतो. ओके, समजलंय? फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं तुम्हाला 3 आणि 6 आहे. ओके, खाली जर 3 आणि 6 आले तर कशाने गुणायचंय, तर तुम्हाला गुणायचे 6 ने. का? कारण की 6 अशी संख्या आहे ती या दोघांच्याही पाड्यात येते. किंवा मी असं म्हटलं 2 आणि 3 आलं, तर 2 आणि 3 पैकी मग लगेच उत्तर देऊन मोकळे होऊ नका की 3 ने गुणायचंय. नाही, 2 आणि 3च्या पाड्यात येणारी कॉमन संख्या ती कोणती आहे, 6. मग 6 ने गुणायचंय. समजलंय? जर 2 आणि 3 छेदस्थानी आले तर. आणि असं झालं तर बघा, 3 आणि 4 जर छेदस्थानी आले, बरोबर, 3 आणि 4, तर मग कशाने गुणायचंय, तर मग 3 आणि 4 पैकी 4 ने नाही गुणायचं. दोघांच्या पाड्यात कॉमन संख्या कोणती आहे, तर 3 आणि 4च्या पाड्यात कॉमन संख्या कोणती आहे बघा, 12. मग 12 ने गुणायचं. समजलंय का? समजा छेदस्थानी असं आलं, ओके, 2 3 आणि 4. ओके, 2 3 4 तिघांच्या पाड्यात कॉमन संख्या 12, मग 12 ने गुणायचंय. समजलंय? किंवा असं आलंय किती, ओके, 6 आणि किती आलंय बघा, तुमच्या 5 आलाय. ओके, 6 आणि 5 आलाय. मग मला सांगा 6 आणि 5 मध्ये कशाने गुणायचंय? ओके, 6 आणि 5 या दोघांच्या पाड्यामध्ये कॉमन संख्या कोणती आहे, तर ती आहे बघा 30. कोणती आहे? 30. समजलंय? ओके, अशा प्रकारे सोडवायचंय तुम्हाला. मग मला सांगा आता इथं कशाने गुणू? आता एवढं भाषण दिलं म्हटल्यानंतर तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके, खाली कोण दिसतंय तुम्हाला? खाली दिसतंय तुम्हाला 2 आणि 8. 2 आणि 8च्या पाड्यात कोण आहे? दोघंही कोणाच्या पाड्यात आहे? 8च्या पाड्यात. ओके, 8 ने आपण गुणून टाकू. चला, 8 ने याला गुणूया. 8 गुणिले 1/2m वजा 8 गुणिले 1/2 n, बरोबर 8 गुणिले वजा 1/8. इथं 8 8 कॅन्सल, 2 1 2, 2 चौक 8, 2 1 2, 2 चौक 8. ओके, किती आलंय? 4 1 4m वजा 4 1 4n, बरोबर. ओके, वजा 1, आणि बरोबरच्या पलीकडे. ओके, हा किती नंबरचं समीकरण? 2 नंबरचं समीकरण. आता मला सांगा 1 आणि 2 मध्ये कोण सारखे दिसतंय? इथं पण 4, इथं पण 4, इथं पण 4, इथं पण 4. आता सांगितलं मी, जर चौघांचे सहगुणक सारखे असतील किंवा 1 असतील, ओके, तर काय करायचं, डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी, तरी आन्सर मिळणार आहे. आपल्याला सोपी बेरीज जाते तर आपण बेरीज करू. ओके, समीकरण 1 आणि 2 ची काय करू? समीकरण 1 आणि 2 यांची काय करूया? बेरीज. पेपरमध्ये तुम्हाला असं लिहायचं नाही, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू असं लिहायचंय. ओके, 1 नंबरचं समीकरण काय आहे बघा, 4m अधिक 4n बरोबर 3. नंबर 2चं समीकरण काय आहे बघा, 4m वजा 4n, आणि बरोबर किती? 3. तर इथं बघा बेरीज म्हटल्यानंतर साईन चेंज होणार नाही. 4 4 कट, 4 आणि 4 किती? 8m, बरोबरच्या पलीकडे 3 आणि 3 किती? 6.
हा इकडे गुणाकार करतो, तिकडे आता काय करेल भागाकार. 6 भागिले किती 8. ओके, मग मला 6 आणि 8 हे दोघे कोणाच्या पाड्यात आहे 2च्या. व्यतिरिक्त 6 बेचोक 8 म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली, एम ची व्हॅल्यू आली 304. समजलंय 304. आता काढायचं यम. मग यम ची आलेली व्हॅल्यू कशामध्ये टाकायची, इक्वेशन 1 मध्ये. ओके, 1 मध्ये तर कोण भेटेल तुम्हाला, एन मिळेल. ओके, तर टाकूया यम बरोबर 304 समीकरण 1 मध्ये ठेवू. चला ठेवूया समीकरण 1 मध्ये. 4 आणि एम मध्ये गुणाकार आहे आणि गुणाकार काय आहे तो 304. ओके, अधिक 4n बरोबर किती 3. 4 4 कट, हा 3 तासाच अधिक 4n तासाच बरोबर किती 3. हा ओके सॉरी, इथं किती राहिलं 3. ओके 4m बरोबर 3 एकदम करेक्ट आहे. ओके, काही चुकत आहे का. ओके 304 जर ठेवला आपण करेक्ट आहे. ओके, हा जर अधिक 3. ओके, साईन बघून घेऊया एकदा. हा -1 आहे. हा ओके, या ठिकाणी बघा. ओके, हा 1 आणि 2 यांची काय केली आपण, बेरीज केली. ओके, 1 नंबरचं समीकरण बघा हा, आणि 2 नंबरचं बघा. इथं किती पाहिजे होता, -1. इथं -1 पाहिजे होतं. ओके, इथं -1 पाहिजे होतं. ओके, थोडीफार मिस्टेक होते. -1. ओके, म्हणजे पुढचं आपलं सगळं चुकलंय, आपण त्याला आता रफ करूया. ओके, अति घाई संकटात नाही. घाई झाली आपल्याला त्याच्यामुळे असं झालंय. ओके, तर 4 आणि 4 8m बरोबर 3तून 1 गेला 2. ओके, हा 8 जर तिकडे गेला तर भागिलेला 2 छेद किती 8. बेचोक 8 म्हणजे एम किती आला 1/4. समजलंय. ओके, हे समीकरणाची -1 किंमत फक्त लिहिताना चुकली तर संपूर्ण उत्तर चुकत होतं. मग आता काय करूया, एम बरोबर 1/4 समीकरण कशामध्ये ठेवू, एम बरोबर 1/4 समीकरण 1 मध्ये ठेवू. चला समीकरण 1, 4m अधिक 4n. 4 आणि m मध्ये आहे गुणाकार. ओके, 1/4 अधिक 4n बरोबर किती 3. 4 4 कट, इथं राहिलं 1 अधिक 4n अधिक 4n बरोबर किती 3. हा 1 जर पलीकडे गेला तर किती -1. 3तून 1 गेला 2, इथं राहिलं 4n. 4 तिकडे जाते भागाकार, इकडं गुणाकार करतो तिकडे जाते भागाकार. 2 4. n बरोबर किती आला 1/2. n बरोबर आला 1/2. ओके, हा n आहे, n बरोबर 1/2. समजलंय. पण आपल्याला x आणि y काढायचंय म्हटल्यानंतर काय करूया, आता किमती परत रिप्लेस करूया. ओके, 1/3x अधिक y आणि 1/3x वजा y आधी लिहून घेऊ. चला. ओके, 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर किती रे बाळ n. ओके, 1/3x वजा 3x अधिक y बरोबर ओके किती आलाय आपला m किती आलाय 1/4. n किती आलाय 1/2. 1/4 आणि 1/3x वजा y बरोबर 1/2. ओके, तर करूया क्रॉस मल्टिप्लाय. म्हणून 4 1 4, 3x अधिक y 1 3x अधिक y. त्यानंतर 2 1 2 तिरकस गुणाकार 2चा 1 सोबत 3x वजा y चा 1 सोबत 3x वजा y 1 3x वजा y. ओके, तर काय करूया इथं स्ट्रेट फॉर्म मध्ये लिहून घेऊ इक्वेशन 3x अधिक y. ओके, बरोबर किती आहे 4. हे समीकरण नंबर किती आहे, आधी किती भेटले होते 2. ओके, आता किती भेटले नंबर 3. आणि किती नंबरचं आहे 3x वजा y बरोबर 3x वजा y बरोबर 2. याला किती म्हणू शकतो आपण समीकरण नंबर 4. ओके, चला करूया दोघांची बेरीज. समीकरण 3 आणि 4 यांची काय करूया बेरीज. काय 3 नंबरचं 3x अधिक y बरोबर किती 4. त्यानंतर 3x वजा y बरोबर किती बाळ 2. यांची बेरीज करायची म्हणजे चिन्ह चेंज होतील का नाही. y मधून y गेला 0
3 आणि 3 6x बरोबर 4 आणि 2 किती 6. हा 6 तिकडे भागिले जाईल 6 1 6 म्हणजे x किती आला तुमचा x आला 1 x बरोबर 1 ओके x बरोबर 1 आला आणि y बरोबर किती येईल तर x ची आलेली एक किंमत 3 मध्ये ठेवू. चला x बरोबर 1 कोणतेही समीकरणात ठेवू शकता ज्या ठिकाणी x आणि y प्रेझेंट आहे त्या ठिकाणी x बरोबर 1 समीकरण 3 मध्ये 3x 3 आणि x मध्ये गुणाकार 3 आणि x मध्ये गुणाकार इकडे बघा 3 आणि x मध्ये गुणाकार x ची किंमत किती 1 अधिक किती आहे बघा y बरोबर 4 3 1 3 अधिक y बरोबर किती आहे 4 हा 3 प्लस आहे तिकडे गेला तर काय होईल मायनस 4 वजा 3 4तून 3 गेला किती 1 म्हणून x y बरोबर 1 आणि 1 घ्या. आता इतकं मोठं समीकरण आपण सोडवलं कशासाठी x ची किंमत 1 आणि y ची किंमत 1 काढण्यासाठी. ओके याचा पहिला तर स्क्रीनशॉट घ्या. ओके घेतलाय. अशा प्रकारे आपण सराव संच 1.4 संपूर्ण वन शॉट लेक्चर मध्ये संपवलेला आहे. ओके इथून पुढे संपूर्ण जे सिरीज आहे चॅप्टर नंबर 2 चॅप्टर नंबर 3 आणि संपूर्ण सिलेबस जो इयत्ता 10वीचा आहे तुम्हाला असंच मिळत राहणार आहे. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.